हे सगळं करून काय मिळतंय तुम्हाला? हा, सांग ना काय मिळतंय? आनंदाने सगळे एकत्र राहण्यातच खरा आनंद आहे दीदी. पण तुला शहाणं व्हायचंच नाहीये असंच ठरवलंस तू. तुला माहिती आज इतका कठीण प्रसंग अर्पिता मॅडमनी सांभाळून नेलाय. त्या होत्या म्हणून वाचलो आपण, नाही तर काय झालं असतं आज? तुला फजिती बघायची होती का आमची? हा, तुला फजिती बघायची होती आमची? तू कबूल करणारच का नाही? हो केलं, मी केलंय. आणि राजसीच्या सांगण्यावरूनच केलंय. कारण तुला जी गोष्ट लक्षात येत नाहीये ना ती मला लक्षात आली आहे. अरे ही मुलगी तुझी दिशाभूल करतेय, तुला कळत नाहीये का? हा, नोकरी शोधायची सोडून तू तिच्या नादाला का लागतोयस? समीर, हे जर असंच चालत राहिलं ना तर एक दिवस आपण सगळे देशोधडीला लागू आणि त्याला कारणीभूत ही असेल. बस, अति बोलतेस तू. हे सगळं आपण आपल्या भल्यासाठी करतोय. इतकी साधी अक्कल नाहीये तुला? हे कळत नाहीये तुला का? कळून घ्यायचं नाहीये? आणि दीदी, देव न करो पण उद्या जर खरंच आपल्यावर देशोधडीला लागायची वेळ आली ना तर त्याला कारणीभूत तू स्वतः असशील, अर्पिता मॅडम नाही. अरे हिच्याशी लग्न केल्यामुळे तुझी नोकरी गेली, विसरलायस का तू? हिच्याशी लग्न केलं म्हणूनच आज माझा स्वतःचा बिझनेस उभा राहिला, हे तू विसरू नकोस. अर्पिता मॅडम होत्या म्हणून हे घर वाचलं. अर्पिता मॅडम आले आणि बाबांचे प्राण वाचले. अर्पिता मॅडम होत्या म्हणून आज मी माझ्या पायावर उभा राहतोय परत. अगं त्यांनी तर तुझाही संसार परत उभा करायचा प्रयत्न केला होता ग, पण तुला किंमत नाहीये त्याची. आज चाळीमध्ये आई बाबांना जो सन्मान मिळाला ना तो फक्त त्यांच्यामुळे मिळाला आहे. आणि तू